गणपती बाप्पाचे गुप्त पण प्रभावी उपाय 99% लोकांना हे माहीतच नाही आहे. हे उपाय प्राचीन ग्रंथावर आधारित असून अत्यंत सूक्ष्म पण परिणामकारक आहेत. त्यातील नंबर 1, गुप्त उपाय नंबर 1, गणपतीच्या मागे दिवा लावू नका. दीप नेहमी गणपती समोरच लावा. मागे लावल्यास अडथळे वाढतात, पुढे लावल्यास मार्ग मोकळा होतो. नंबर 2, गुप्त उपाय नंबर 2, गणपतीच्या कानात तुमची इच्छा सांगा. रोज सकाळी ओम गंग गणपते नमा म्हणताना बाप्पाच्या उजव्या कानाशी आपली इच्छा कुजबुजून सांगा. 11 दिवसात त्याचा संकेत मिळतो. गुप्त उपाय नंबर 3, दुर्वा ठेवण्याचं रहस्य. गणपतीला दुर्वा अर्पण करताना ती उलटी म्हणजे मूळ बाजू बाप्पाकडे ठेवावी. याने धन, आरोग्य आणि बुद्धी वाढते. गुप्त उपाय नंबर 4, चुकूनही गणपती समोर खराब तुटलेली फुलं ठेवू नका. काळा रंग नकारात्मक ऊर्जा खेचतो. पिवळा, लाल किंवा मग पांढरं फूल नेहमीच शुभ मानलं जातं. आता गुप्त उपाय नंबर 5, बुधवारच्या दिवशी गणपती समोर शंकरपाळे ठेवून आरती करा आणि हा प्रसाद लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. याने पैसा अडकत नाही. गुप्त उपाय नंबर 6, रात्री झोपायच्या आधी गणपती समोर पाण्याचं वाटी ठेवा. माझ्या चिंता गणरायाकडे असं म्हणा. सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करा. याने मानसिक शांती आणि तुमचा स्वप्नदोष दूर होतो. गुप्त उपाय नंबर 7, गणपतीच्या मूर्तीला दर शुक्रवारी हलकं हळद कुंकू लावा. हे केल्याने घरातील देवी लक्ष्मी स्थायिक राहते आणि स्त्रियांचे अडथळे कमी होतात. अत्यंत गुप्त बोनस तोडगा. जर घरात सतत ताण तणाव, आरोग्य समस्या किंवा धनामध्ये तुमच्या जर अडथळे येत असतील तर प्रत्येक बुधवारी सकाळी हा उपाय करायचा. ओम वक्रतुंडाय हुम हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि गणपतीला हिरव्या पानावर 5 दुर्वा ठेवा. फक्त 3 बुधवारात तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. हा उपाय खूप प्रभावशाली आहे. बुधवारचे धन व नोकरीसाठी 21 तोडगे. हा दिवस बुद्धी, संवाद आणि धनलाभासाठी अतिशय शुभ असतो. त्यामुळे याचे प्रभावी उपाय तोडगे पुढील प्रमाणे. तर नंबर 1, सकाळी गणपती समोर पांढरं फूल अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः असं 21 वेळा म्हणा. याने तुमच्या नोकरीत प्रगती व व्यवसायात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नंबर 2, बुधवारी नवीन कामाची सुरुवात करावी. गणपती बाप्पा बुध ग्रहाचे अधिपती असल्याने बुधवारची सुरुवात ही शुभ ठरते. नंबर 3, गणपती बाप्पाला गुळ, तूप किंवा मग मोदकाचा नैवेद्य द्या. ह्याने काय होते, तुमच्या आयुष्यात धनप्राप्ती होते आणि घरातील खर्च नियंत्रणात राहतो. नंबर 4, हिरव्या पानावर पांढऱ्या अक्षरांनी ओम श्री गणेशाय नमः असे लिहून ठेवा. ते पर्समध्ये ठेवा. याने पैसे टिकतात आणि तुमचं नशीबही उजळतं. नंबर 5, ऑफिस किंवा दुकानात गणपतीचं चित्र ठेवा आणि दर बुधवारी त्यावर हळद दुर्वा अर्पण करा. याने ग्राहक वाढ होते आणि पदोन्नती सुद्धा होते. नंबर 6, बुधवारी गणेश अथर्व शीर्ष वाचन करा. याने तुमचं मन शांत होतं, निर्णय क्षमता वाढते आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये योग्य अशी दिशा मिळते. नंबर 7, संध्याकाळी गणपतीला पाण्याने आरती करा. त्या पाण्यात थोडं साखर घालून घरभर शिंपडा. याने पैशाची ऊर्जा जी आहे ती घरात स्थायिक राहते. एकंदरीतच लक्ष्मी स्थिर राहते. आणि हा समोरचा बोनस तोडगा म्हणून. नोकरी नसेल किंवा वाढ थांबली असेल तर बुधवारच्या दिवशी 7 लहान मुलांना पेन्सिल किंवा वही दान करा. बाप्पा स्वतः नवीन संधी पाठवतात. बुधवारचे स्त्रियांसाठी खास गणपती तोडगे. घरातील शांतता, नवऱ्याचं ऐकणं, मुलाची प्रगती आणि लक्ष्मी स्थैर्य यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत. आणि गणपती त्यातील नंबर 1, सकाळी गणपती समोर हळद कुंकू लावा आणि गणपती बाप्पा मोरया असं 11 वेळा म्हणा. ह्यामुळे घरातील वाद कमी होतात आणि घरात प्रेम सुद्धा वाढतं. नंबर 2, बुधवारी हिरव्या साडीचा किंवा मग ओढणीचा वापर करा. हे बुध ग्रहाचा शुभ रंग आहे. याने नवऱ्याशी सुसंवाद आहे जो तुमचा तो वाढतो. नंबर 3, गणपती बाप्पाला गुळ आणि तुपाचा नैवेद्य द्या. ह्या उपायामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य राहते. सोबतच लक्ष्मी सुद्धा स्थिर राहते.
नंबर 4, गणपती बाप्पासमोर लहान मुलीला मोदक द्या. मुलगी हे लक्ष्मी स्वरूप आहे. त्या कृतीने लक्ष्मी स्थैर्य तुमचं टिकून राहते. नंबर 5, संध्याकाळी गणपतीला पाण्यात उमटलेलं हळदीचं टिपकं लावा आणि मनात नातेसंबंधातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करा. नंबर 6, नवऱ्याने ऐकावं म्हणून बुधवारी गणपती बाप्पाला हिरव्या पानावर 7 दुर्वा ठेवा आणि त्यावर ओम गणपते नमः असं संवाद म्हणा. यामुळे संवाद तुमचा सुधारतो. नंबर 7, शेवटी छोटा तोडगा. बुधवारी कोणीही वादविवाद करू नये, गोड बोलावे, कारण बाप्पा त्या दिवशी संवादाचे देव असतात. स्त्रियांसाठी बोनस खास तोडगा. रात्री झोपायच्या आधी गणपतीसमोर थोडं पाणी ठेवून सर्व अडचणी माझ्या गणरायाकडे असं मनात म्हणा आणि सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करा. यामुळे मनशांती लाभते. हे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय रोजच्या छोट्या समस्या दूर करून तुम्हाला सुख शांती देतात. तेव्हा जे काही तोडगे आहेत ते मनापासून नक्की करा. जर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तर त्यातील नंबर 1, सकाळी घराबाहेर पडताना ओम गणपते नमः असे 3 वेळा म्हणा. दिवसभर अडथळे, वाद आणि अपयश टळतं. नंबर 2, कामात अडचण येत असेल तर गणपती समोर तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवा, त्यात थोडं गूळ टाका आणि नंतर ते झाडाला अर्पण करा. यामुळे नोकरीत स्थैर्य येते. नंबर 3, घरात वाद होत असतील ना तर गुरुवारी आणि सोमवार गणपती समोर 21 दुर्वा अर्पण करा. यामुळे वाद शमतात आणि शांतता घरात नांदते. नंबर 4, धन अडत असेल ना तर गणपती बाप्पा समोर पांढरा कापड अंथरून श्री गणेशाय नमः असं लिहून त्यावर एक नाणी ठेवा आणि मग 3 दिवसांनी ती तुमच्या पर्समध्ये ठेवा. नंबर 5, तुमचं आरोग्य बिघडत असेल तर गणपतीला लाल फूल अर्पण करा आणि ओम ह्रीं ग्रीं गम गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. आता नंबर 6, मुलं जर तुमचं ऐकत नसतील तर गणपती समोर गुळ आणि तुपाचा दिवा लावा आणि आपल्या मुलाचं नाव मनात घेऊन प्रार्थना करा. याने तुमच्या मुलाचं बालवर्तन सुधारतं. नंबर 7, मन अस्थिर असेल ना तुमचं तर त्यासाठी संध्याकाळी गणपतीची आरती म्हणा आणि थोडं दूध गणपती बाप्पाला अर्पण करा. यामुळे चिंता दूर होते आणि मनशांती मिळते. बोनस तोडगा हा सर्वांसाठी. प्रत्येक मंगळवार आणि बुधवार गणपती अथर्वशीर्ष एकदा वाचण्याची सवय लावा. यामुळे जीवनातील प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो. हे सर्व तोडगे जर तुम्ही मनापासून केले तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच दिसून येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.